नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमीमध्ये. खूप लोकांचे प्रश्न मला असे आलेले की सर आम्हाला इंग्लिश शिकायचं तर आहे पण आम्हाला लिहिता वाचताच येत नाही, तर आम्हाला लिहिता वाचता येत नाही, मग आम्ही काय करू? तर त्यासाठी तुम्हाला एक रीडिंग आणि रायटिंगची किंवा फोनिक्स क्लासेसची एक गरज असते. म्हणजे फोनिक्स क्लासेस लावले तर तुम्ही रीडिंग रायटिंग शिकू शकता. आणि वापस माझा सल्ला तुम्हाला आहे, इंग्लिश शिकायची असेल तर पहिले रीडिंग आणि रायटिंग शिका. त्यामुळे ग्रामर शिकण्याच्या आधी तुम्हाला रीडिंग रायटिंग स्पेलिंग कसे बनवायचे हे समजता आलं पाहिजे. जर तुम्हाला रीडिंग रायटिंग शिकायची असेल तर त्यासाठी आमच्या इन्स्पायरिंगचं एक बुक आहे विच इज 60 डेज रीडिंग फोनिक्स क्लासेस नावाचं बुक. याच्यामध्ये हे बुक तुम्हाला आम्ही तुमच्या घरापर्यंत पाठवू. बुकची प्राइस आहे 499 रुपीज. तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही नॉर्मली व्हॉट्सअपवर चॅट करता आणि व्हॉट्सअपवर चॅट ज्या प्रकारे करता त्या प्रकारेच तुम्हाला इंग्लिशची रीडिंग करायची असते. आता काही ट्रिक मी तुम्हाला सांगतोय, या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला इंग्लिश बोलायला सुरुवात करायचं आहे. सगळ्यात पहिले जर का तुम्हाला इंग्लिश शिकायचे असेल तर तुम्हाला हे जे अल्फाबेट आहे, तुम्हाला माहिती आहे 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश लँग्वेज, हे अल्फाबेट साऊंड कसे करतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज ए, व्हॉट इज बी, सी सेज, डी सेज, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे प्रत्येक कॅपिटल असो स्मॉल असो या अल्फाबेटचे काही ना काहीतरी साऊंड असतात. हे साऊंड तुम्हाला शिकायला पाहिजे. सेकंड ट्रिक आहे, तुम्हाला ब्लेंड वर्ड माहीत असले पाहिजे. व्हॉट इज ब्लेंड वर्ड? ब्लेंड वर्ड म्हणजे काय, तर दोन अल्फाबेट मिळून जे वर्ड बनतात त्याला ब्लेंड वर्ड म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एफ आर सेज, व्हेरी गुड. एस एन सेज, एफ आर सेज, व्हेरी गुड. ठीक आहे, तर हे एफ आर, एस एन, एस के, ठीक आहे, टी एच, बी आर, बी आर सेज, व्हेरी गुड. तर असे काही हे ब्लेंड वर्ड असतात. हे ब्लेंड वर्ड तुम्हाला शिकणं खूप जास्त आवश्यक आहे. थर्ड ट्रिक इज, इंग्लिश लँग्वेजमध्ये ना 5 वॉवेल असतात. फॉर एक्झाम्पल, ए ई आय ओ यू. प्रत्येक अल्फाबेटच्या नंतर जर का समजा ए ई आय ओ यू लागले तर हे साऊंड कसं करतं हे माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, बीच्या समोर ए लागलं तर काय बनतं? बॅ. व्हेरी गुड. सीच्या समोर ए लागलं तर कॅ. ओके. एमच्या समोर ए लागलं तर मॅ. डीच्या समोर ए लागलं तर डॅ. झेडच्या समोर ए लागलं तर झॅ. व्हेरी गुड. अशा प्रकारे ए. मग आता ई घेऊया. फॉर एक्झाम्पल, बीई सेज बे, डीई सेज डे, एमई सेज मे, केई सेज के. व्हेरी गुड. आता आपण बीच्या समोर किंवा या अल्फाबेटच्या नंतर आय लावूया. आय सेज ई, ठीक आहे. मग बी आय सेज बी, व्हेरी गुड. डी आय सेज डी, के आय सेज की, एम आय सेज मी, झेड आय सेज झी. समजलं? त्यानंतर आयच्या नंतर ओ लावूया. ओ सेज ओ, ठीक आहे. मग बीओ सेज बो, डीओ सेज डो, केओ सेज को, एमओ सेज मो. समजलं? अशा प्रत्येक अल्फाबेट सोबत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जर ही बुक तुम्ही आमची मागवसाल तर याच्यामध्ये ए टू झेड सगळं आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस, एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा याच्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस उत्तम प्रकारे होईल आणि तुम्ही इझिली इंग्लिश वाचणं शिकाल. तुम्हाला जर का हे बुक मागवायचं असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर अँड वी विल सेंड यू दिस बुक ॲट युअर डोर स्टेप. ओके, तुमच्या घरापर्यंत आम्ही तुम्हाला हे बुक पाठवू. यू जस्ट हॅव टू पे 499 रुपीज. ओके. आणि त्यानंतर लास्ट वॉवल आहे आपलं यू. जर यू लागलं तर ते ऊ बनतं. फॉर एक्झाम्पल, एम यू सेज म्यू, म्यू नाही मू, हा मू, ठीक आहे. डी यू सेज डू, हा. के यू सेज कू, बी यू सेज बू, ठीक आहे. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला या राहिलेल्या अल्फाबेट सोबत हे वॉवेल्स तुम्हाला लावायचे आणि प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर ब्लेंड वर्डची प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला सांगितलं ब्लेंड वर्ड म्हणजे काय. जर दोन अल्फाबेट मिळून जर का एक वर्ड बनत असतील त्याला आपल्याला ब्लेंड वर्ड म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एफ एल सेज फ्ल, पी एल सेज प्ल, जी एल सेज ग्ल, ठीक आहे. मग तुम्हाला याच्यापासून बनणारे शब्द जे आहेत त्याची प्रॅक्टिस करायची. फॉर एक्झाम्पल, जी एल. आता जी एल ओ डब्ल्यू, जी एल म्हणजे ग्ल, ओ डब्ल्यू म्हणजे ओ, डब्ल्यू म्हणजे व, ग्लोव्ह. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. तर असे काही ब्लेंड वर्ड आहेत, या ब्लेंड वर्डची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश रीडिंगची प्रॅक्टिस सुरुवात करायची आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला हे अल्फाबेट साऊंड कसे करतात याची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर काही ब्लेंड वर्ड असतात लहान लहान, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर हे जे वॉवेल्स आहेत, हे वॉवेल्स जर का एखाद्या अल्फाबेटच्या मागं लागतात तर ते कसे साऊंड करतात याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुमची इंग्लिश जी आहे ती इम्प्रूव्ह व्हायला सुरू होईल. अगेन आय एम टेलिंग यू,
आमच्या इन्स्पायरिंग अकॅडमीचं बुक आहे की फक्त 60 दिवसामध्ये इंग्लिश बोला. जर तुम्हाला घर बसल्या हे बुक पाहिजे असेल तर यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. तुमच्या घरापर्यंत आम्ही तुम्हाला हे बुक पाठवू. बुकची प्राईस फक्त 499 रुपीज आहे. या 499 रुपीजमध्ये एक्स्ट्रा मटेरियल सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. यू जस्ट हॅव टू कॉन्टॅक्ट अस अँड you can also comment us. We will reach to you, or you can just message us on our WhatsApp number. Okay, thank you so much for watching this video. Please subscribe the channel if you haven't subscribed our channel, and like this video, share this video who really needs it. Thank you.